अनेक गोष्टी अशा असतात ज्या राजकारणाच्या पलीकडे असतात आणि मला वाटतं मूलभूत असतात. सगळ्याच पक्षांनी प्रश्न हे विचारणं गरजेचं असतं. तरी देखील गेल्या 2 दिवसामध्ये आम्हाला वाटलं होतं की पहिल्या दिवशी घटना घडल्यानंतर असेल, आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आल्यानंतर असेल, काल आम्ही आंदोलन केलं त्याच्यानंतर असेल, अनेक वेगळ्या पक्षांनी हा विषय घेतला त्याच्यानंतर असेल, कुठे ना कुठेतरी जी काही घटना, जी दुर्दैवी घटना घडलेली आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, त्याच्यावर उत्तर येईल आणि काहीतरी न्याय त्या परिवाराला मिळेल. मला ह्याच्यात परत एकदा मी सांगतो, राजकारण आणायचं नाही, कुठच्याही पक्षाला ह्याच्यात खेचायचं नाही आहे, कुठच्याही व्यक्तीने ह्याच्यात खेचायचं नाही आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल, स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील, तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय? तसं पाहायला गेलं तर असंच बीड प्रकरणात झालं. त्यांचेच कार्यकर्ते होते, त्यांचेच सरपंच होते, त्यांची हत्या झाली, मंत्र्याचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि ते प्रकरण अजूनही तसंच आहे. न्याय त्या परिवाराला अजून मिळालेला नाही आहे. पण ही जी घटना आहे, एका महिलेचा मृत्यू, प्रेग्नंट महिला होती, गरोदर महिला होती, 2 बालकं तिच्या पोटात, आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती, एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती. जे काही आम्ही ऐकतोय ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करू शकत नाही. मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही, डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही. डॉक्टर मेहनत करत असतात, त्यांची सेवा लोकांची करत असतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही, हा एक प्रश्न आज उपस्थित होतो. आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावरून धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं, की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. कदाचित ते आमदार महोदय असतील, त्यांच्या घरातूनही फोन गेले असतील. पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही, ही मगरुरी, हा माज, ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही, आज हा सरळ प्रश्न आहे. असे अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत जे PPP मॉडेलवर चालतात किंवा प्रायव्हेट चालतात, चॅरिटीवर चालतात. अनेकदा ह्याच्यावर प्रश्न उचलले गेलेले आहेत, चर्चा देखील होते विधानभवनामध्ये. त्याचसोबत मागच्या वर्षी मला वाटतं जेव्हा फडणवीस साहेब DCM होते तेव्हा त्यांनी एक चॅरिटीज कमिशनरचे रिपोर्ट बनवला होता. त्या रिपोर्टचं पुढे काय झालं, तो रिपोर्ट पब्लिकमध्ये आला नाही आला, मला ह्याच्यात जायचं. टॅक्स भरलाय नाही भरलाय, किती देणं लागतं सरकारला, मला त्याच्यात जायचं नाही आहे. पण जर ह्या हॉस्पिटल्सना आपण 1 रुपयाच्या किमतीने जमीन देत असू, अनेक सवलती देत असू, आणि हे सगळं होऊन देखील चला आत्ता ह्या मिनिटाला दुर्दैवाने ती व्यक्ती त्या ज्या महिला आहेत त्या भाजपच्या आमदाराच्या मला वाटतं PAच्या पत्नी होत्या, तरी देखील जर सामान्य पुणेकर त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तो सुरक्षित आहे का? त्यांना सेवा मिळणार आहे का? आणि मला आठवतं की प्रशासनाने देखील याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे हॉस्पिटलच्या, आणि सरकारने देखील. कोविड काळ असताना उद्धव साहेबांनी एक निर्णय दिला होता की कोणी व्यक्ती अशी इमर्जन्सीमध्ये कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आली तर नाकारू शकत नाही तुम्ही, त्यांना ट्रायज एरियामध्ये नेणं त्यांचं कर्तव्य आहे त्या हॉस्पिटलचं, आणि मग ते पेशंट स्टेबल झाल्यानंतरच तुम्ही पुढचं काही विचारू शकता किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करू शकता. पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतो की जर भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील, हे ह्या राज्यात ज्यांना न्याय मिळत नसेल तर इतरांनी करायचं तरी काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला खुला करून द्यायचा असतो. ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डॅशबोर्ड खुला आहे का? जर त्यांना असे व्यक्ती वाटत असतील की 10 लाख रुपये द्या नाही तर मी तुम्हाला घेणार नाही, मग सरकारने देखील प्रश्न विचारले पाहिजे की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का, तुमचं देणं काही लागतं का सरकारला, आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटल काय होणार आहे, सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का, हे देखील मला वाटतं महत्त्वाचे प्रश्न आज फडणवीस साहेबांनी उत्तर त्याचं दिलं पाहिजे. एखादा खून झाल्यानंतर तुम्ही ते हत्यारेकडून घेणार आहे का लिहून की आता पुढे खून करणार नाही तुम्ही? हा मृत्यू कोणामुळे झाला म्हणजे तुम्ही मान्य करता ना की तुम्ही रकमेसाठी थांबला होतात, आणि मग जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामधून, स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आणि मदत कक्षामधून जेव्हा तुम्हाला 5-5 फोन येतात तेव्हा तुम्ही त्या पेशंटला मदत नाही करू शकत. खरं तर त्या फोनसाठी पण का तुम्हाला थांबायला पाहिजे? कोणीतरी पेशंट त्रासात आहे,
इमर्जन्सी पेशंट आहे, तुम्हाला पेशंटची हिस्ट्री माहिती आहे, मेडिकल हिस्ट्री माहिती आहे, अशा पेशंटला तुम्ही नाकारू कसं शकता? आणि मग परत एकदा हा प्रश्न येतो ना की जर असे म्हणजे चला मी या महिलेला VIP पेशंट पण नाही म्हणत, पण असे कोण VIP फोन कॉल येत असतील आणि तरी देखील तुम्ही तुमची मस्ती दाखवणार असाल, तर मग हे हॉस्पिटल सरकारने त्या ट्रस्टकडून घेऊन स्वतःकडे का नाही घ्यावं चालवायला? महापालिकेला का नाही द्यावं चालवायला? महापालिकेकडे अनेक पेशंट येतात असे जे इमर्जन्सीमध्ये असतात आणि महापालिकेचं कर्तव्य असतं की राज्य सरकारचं कर्तव्य असतं आणि ते पालन करतात. मग ह्या हॉस्पिटलला का आता हे सुचलं नाही? हॉस्पिटलला चौकशी समिती नेमली होती, त्याच्यामध्ये म्हटले की अगोदर रेग्युलर चेकअप होतं, त्या रेग्युलर चेकअपला देखील ह्या महिला येत नव्हत्या असं. बघा, जे काही असेल, काही त्याचं कारणं देत असतील, रेग्युलर चेकअपला येत नसतील, पेशंट हिस्ट्री माहिती असेल, पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये येतं, तुमचं जीव वाचवणं कर्तव्य नाही आहे प्रशासनाचं. आणि म्हणूनच मी सांगतो ना की ही समिती नेमली कोणी होती? हॉस्पिटलनी. दोषी कोण आहे? हॉस्पिटल आहे. मृत्यू कुठे झाला आहे? कोणामुळे झाला आहे? हॉस्पिटलमुळे झाला आहे. तर मग परत एकदा मी हेच सांगत आहे की कदाचित ह्याच्यात मी डॉक्टर्सना आणूच इच्छित नाही आहे, पण प्रशासन जे आहे ना हॉस्पिटलचं, त्यांनी ही सगळी उत्तरं दिली पाहिजे आणि सरकारने उत्तर दिलं पाहिजे की मुख्यमंत्री कार्यालयातून जर काही 5 फोन गेले असतील, जे आता मला पेपरमधून पण कळलं, पण असतील किंवा नसतील, सामान्य नागरिक, सामान्य पुणेकर या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आहे का? आणि बाकीच्या हॉस्पिटल्सचं काय? मग त्यांचा एक रिपोर्ट आहे जो DCM साहेबांनी मला वाटतं अजून टेबल केलेला नाही आहे. तो रिपोर्ट बाहेर तर अनेक हॉस्पिटल्स आहेत, पण मी पुन्हा एकदा सांगतो, मला ह्याच्यात जायचं नाही आहे. ह्या हॉस्पिटलची ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यावर सरकार कारवाई करणार की नाही करणार, आज हा प्रश्न आहे. कारण बघा, आज भाजपचे कार्यकर्ते जाऊन एखाद्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तोडफोड करत आहेत, न्याय मागत आहेत, तरी देखील सरकार भाजपचंच असून, मुख्यमंत्री भाजपचे असून काही बोलायला तयार नाहीत. असं मी कधी कुठच्याही राज्यात पाहिलं नाही आहे. दुसरा कुठचाही मुख्यमंत्री कुठच्याही पक्षाचा असता तरी एवढा हतबल नसता. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.